श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे शनिवार आणि 24 फेब्रुवारी. तर या दिवशी आलेली आहे या महिन्याची माघ पौर्णिमा. तर माघ पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं आणि या दिवशी भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी आणि त्याचबरोबर कृष्णदेवांची पूजा करण्याला खूप सारं महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णूंची आपल्याला पूजा उपासना करायची आहे. त्याचबरोबर ज्यांना व्रत करायचं असेल त्यांनी 24 फेब्रुवारी रोजी या पौर्णिमेचं व्रत करायचं आहे. ही पौर्णिमा जी आहे तर तिची सुरुवात जी आहे तर ती 23 फेब्रुवारीला 3:33 सुरू होणार आहे आणि 24 फेब्रुवारीला 5:59 याची समाप्ती होणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार ही पौर्णिमा तिथी जी आहे तर ती 24 फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे. त्यामुळे आपल्याला जे काही उपाय करायचे आहेत, व्रत करायचं आहे, पूजा करायची आहे तर ती आपल्याला 24 फेब्रुवारीला करायची आहे. माघ महिन्यातील जी पौर्णिमा आहे या तिथीला पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करण्याला अतिशय महत्त्व आहे. त्याचबरोबर काही दान धर्म करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करा. नसेल शक्य तर मग आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आंघोळ करा. तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे. तुम्ही तो नसेल पाहिला तर नक्की बघून घ्या. तर पहा, अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. आपल्याकडून गरजू व्यक्तींना दान करायचं आहे. तुमच्याकडून थोडं का होईना यथाशक्ती जे तुम्हाला शक्य होईल तसं तुम्हाला दान या दिवशी करायचं आहे. या दिवशी काळे तीळ दान करण्याला सुद्धा खूप सारं महत्त्व आहे. यामुळे आपले पितृदोष नाहीसा होत. आणि बघा, या दिवशी आपल्याला काही उपाय देखील घरामध्ये करायचे आहेत. त्यामुळे पहा, आपल्याला 3 वेलची ज्या आहेत तर त्या अशा ठिकाणी आपल्याला ठेवायच्या आहेत, म्हणजे अशा ठिकाणी आपल्याला अर्पण करायचे आहेत. हा वेलचीचा उपाय जर आपण केला तर आपल्याला घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य, संपत्ती निर्माण होते. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षिली जाते आणि ती सदैव आपल्या घरामध्ये टिकून राहते. त्याचबरोबर 100 पिढ्यांचं जे दारिद्र्य आहे ते आपलं नष्ट होऊन जातं. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावर जागृत अवस्थेमध्ये असते. त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी जर आपण घरामध्ये काही उपाय केले तर ती अत्यंत प्रसन्न होते आणि त्या घरामधून ती कुठेही जात नाही. माता लक्ष्मी ही अनेक गोष्टींमध्ये विराजमान आहे, जसं की मीठ. तर पहा, मिठाला माता लक्ष्मीचंच प्रतीक मानलं जातं. त्यामुळे पहा, आपण कधीही आपल्या घरातलं मीठ हे कधीच संपू देत नाही. पैसे, तर पैशांनासुद्धा आपण लक्ष्मीचं स्वरूप मानतो. आणि पहा, जे पौर्णिमेच्या दिवशी जो चंद्र निघतो त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये जी शीतलता असते त्यामध्ये सुद्धा माता लक्ष्मी विराजमान असते. अनेक गोष्टींमध्ये माता लक्ष्मी ही विराजमान आहे. त्यामुळेच आपल्याला काही उपाय घरामध्ये करायचे आहेत. तर बघा, वेलचीचे काही उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केले तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षिली जाते. तर बघा, तुम्ही असंही म्हणता की आम्ही भरपूर उपाय करतो परंतु याचा आम्हाला फळ प्राप्त होत नाही. तर पहा, तुम्ही जर वेलचीचे उपाय केले, अजून तुम्ही कोणतेही उपाय करा, परंतु तुमच्या घरामध्ये जर स्वच्छता नसेल तर तिथे माता लक्ष्मी ही कधीही विराजमान होत नाही. आणि वारंवार आपल्या घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होतील, आपल्या घरामध्ये वाद विवाद निर्माण होतील, आजारपण निर्माण. म्हणूनच माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्या अगोदर आपल्याला आपलं घर अगोदर स्वच्छ करायचं आहे. घराचा आसपासचा परिसर आपल्याला स्वच्छ करायचा आहे. आणि ही पहा, अमावस्या आणि पौर्णिमा जो दिवस असतो तर तो आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे ती बाहेर काढण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो. म्हणूनच आपल्याला या दिवशी घरामध्ये पहा, जाळी जळमट कुठे ठेवायची नाही. मीठ, हळद टाकून, गोमित्र टाकून आपल्या घराची फरशी पुसायची आहे. अशा प्रकारे आपल्या घराची स्वच्छता अगोदर करून घ्यायची आहे. आता पहा, हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला उद्या संध्याकाळी करायचा आहे. यासाठी आपल्याला 3 वेलची लागणार आहेत. त्या वेलची घेताना अखंड असाव्यात, कुठेही तुटल्या फुटलेल्या आपल्याला वेलची घ्यायच्या नाहीत. आणि त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे 7 कापराच्या वड्या. कापराच्या वड्या ज्या घेणार आहात त्या भीमसेनी कापूर घ्या. भीमसेनी कापूर हा अगदी सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा असतो. त्यामुळे जर तुम्हाला जमलं तर भीमसेनी कापूर घ्या, नसेल तर साधा घेतला तरी चालेल. आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे आणि मातीची पंती घ्या किंवा तुमच्याकडे जे कापूर जाळायचं भांडं आहे किंवा प्लेट आहे ती घ्या.
कापराच्या वड्या त्या भांड्यांमध्ये ठेवायच्या आहे आणि त्यावरती ह्या ज्या 3 वेलच्या आपण घेतलेल्या आहेत त्या ठेवायच्या आहेत. आणि बघा हा उपाय करण्या अगोदर आपल्याला आपल्या देवघरातील जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे, धूपदीप लावायचा आहे आणि त्यानंतरच हा उपाय आपल्याला करायचा आहे. आता पहा हा जो कापूर आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची आरती म्हणायची आहे आणि ही आरती करत असताना माता लक्ष्मीच्या फोटोवरून आपल्याला ही जी ताट आहे किंवा प्लेट आहे ती फिरवायची आहे. म्हणजे आपल्याला ह्या कापराने आरती करायची आहे. आरती जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला हे जे ताट आहे तर ते फिरवत राहायचं आहे. म्हणजे माता लक्ष्मीची आपल्याला आरती करायची आहे. पहा माता लक्ष्मीची आरती झाल्यानंतर आपल्याला ते ताट घ्यायचं आहे, पूर्ण घरामध्ये पूर्ण घरातील रूममध्ये फिरवायचं आहे आणि त्याची आरती जी आहे तर ती प्रत्येक व्यक्तींना द्यायची आहे. आपल्या बाल्कनीमध्ये फिरवायची आहे, सर्व ठिकाणी ही आरती फिरवायची आहे. आणि त्यानंतर पहा हे जे ताट आहे तर ते आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे. आणि असं हा उपाय केल्यामुळे होतं काय, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षिली जाते आणि ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि त्याचबरोबर आपल्या घरातली जी नकारात्मकता आहे तर ती बाहेर जाते. आपल्या घरातील अडीअडचणी दूर होतात, त्याचबरोबर पैशाच्या अडचणी दूर होतात. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहते. त्यावेळेस आपण ही आरती करणार आहात त्यावेळेस सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो उघडा ठेवायचा आहे, खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत आणि हा उपाय आपल्याला करायचा आहे. पहा तुम्ही हा उपाय आवर्जून करून पहा. ह्या पौर्णिमेला करा, पुढच्या पौर्णिमेला करा. तुम्हाला जेव्हा जेव्हा शक्य होईल पौर्णिमेला तेव्हा तुम्ही हा उपाय आवर्जून करा. तुम्हाला ह्या उपायाचा नक्कीच फायदा होईल आणि अतिशय प्रभावशाली उपाय आहे. आणि हा उपाय केल्यानंतर पहा तुम्हाला जेव्हा फरक पडेल तेव्हा तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगाल. तर अशा प्रकारे हा उपाय आपण 100% करा. यामुळे पिढ्यांचं जे दारिद्र्य आहे ते नष्ट होऊन जाईल. आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य, संपत्ती नांदेल. त्यामुळे असा हा उपाय आवर्जून करा. तर चला इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.